नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे दुसरा श्रावण सोमवार. तर आज सकाळी सकाळी मी खिचडी बनवते, म्हणून म्हटलं चला तर मग आज व्हिडिओ पण खिचडीचा बनवूया. तर खिचडी शाबूची बनवण्यासाठी इथे मी बारीकवाले शाबू भिजवून घेतलेले आहेत. तर हे शाबू लगेच भिजतात, याला खूप जास्त वेळ लागत नाही भिजायला. 1 तासभरातसुद्धा हे भिजतात. मोठेवाले शाबू असतील तर भिजायला थोडासा वेळ लागतो. तर तुम्हाला मोठे शाबू हवे असतील तर ते रात्री भिजवून सकाळी खिचडी बनवली तरीसुद्धा चालेल. तर मी आणखीन काय घेतलेलं आहे खिचडी बनवण्यासाठी ते दाखवते. तर 2 बटाटे मी घेतलेले आहेत, त्याची साल काढून कट करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. ही हिरवी मिरची घेतलेली आहे. तर ही छोटीवाली हिरवी मिरची आहे. तर तिखट असते छोटीवाली हिरवी मिरची. मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आपल्याला लागणार आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठसुद्धा. तर शाबूची खिचडी बनवायला मी इथं कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर कट करून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे. तर बटाटा मी टाकून घेतलेला आहे. सोबतच मी हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेते, म्हणजे तीसुद्धा बटाट्यासोबत व्यवस्थित भाजली जाते आणि खिचडीला थोडंसं तिखटपणासुद्धा येतो मिरची व्यवस्थित भाजल्यामुळे. तर बरेच लोक खिचडी बनवताना उकडलेला बटाटासुद्धा टाकतात, पण अशा पद्धतीनं कच्चा बटाटा जरी तेलामध्ये छान असा भाजून घेतला तरीसुद्धा खिचडी खूप छान लागते. तर मी बटाटा उकडून न घेता अशा पद्धतीनं कच्चा बटाटा साली काढून कट करून घेऊन मग त्याची खिचडी बनवते. तर मी खिचडी वगैरे बनवण्याच्या आधी शेंगदाणे थोडेसे हलकेसे भाजून घेऊन त्याचं कूटसुद्धा तयार करून घेते, म्हणजे खिचडी बनवताना खूप जास्त वेळ लागत नाही. तर मी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतले आणि थोडेसे मोठे मोठेच हे बघा याचं कूट करून घेतलेले आहे, कारण की खिचडीमध्ये शेंगदाणे थोडेसे शेंगदाण्याचं कूट ज्यावेळेस आपण टाकतोय ते मोठे मोठे असले की खिचडीसुद्धा छान लागते. हलकेशी भाजून घ्यायचे, खूप जास्त करपवायचे वगैरे नाही, जास्त डाग पडू द्यायचे नाही शेंगदाण्याला. थोडेसे भाजून घ्यायचे आणि ते थंड झाल्यानंतर छान असं बारीक करून घ्यायचं. बारीक करताना शक्यतो थोडेसे मोठे मोठेच हे कूट ठेवायचं आहे आपल्याला, खूप जास्त बारीक करायचं नाही. तर हा बटाटा आपल्याला हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, 3-4 मिनिटे हा बटाटा तेलामध्ये भाजण्यासाठी लागतो. तर श्रावण सोमवार आहे त्यामुळे सगळ्यांच्याच घरामध्ये खिचडी वगैरे किंवा फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर अगदी काही लोक आवडीनं सुद्धा शाबूची खिचडी बनवून खातात बरं का, म्हणजे उपवास असेल तरच खातात असं काही नाही. काही लोकांना शाबूची खिचडी अशीच नाश्त्याला वगैरे किंवा अशीच कधीतरी खायला सुद्धा आवडते, त्यामुळं बऱ्याच घरांमध्ये शाबूची खिचडी बऱ्याच वेळा बनवली जाते. तर हे बघा बटाट्याचा रंगसुद्धा हलकासा चेंज झालेला आहे. तर एक मी चमच्याने हा बटाटा तोडून बघते. तर हे बघा हा अलगद असा तुटतोय, म्हणजे हा बटाटा छान असा तेलामध्ये तळलेला आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे भिजवून घेतलेले शाबू. तर शाबू घेताना असे थोडेसे सुट्टे करून टाकायचे, म्हणजे खिचडी अशी सुटसुटीत होते, खूप जास्त चिकटल्यासारखे शाबू होत नाही. हाताने थोडंसं सुट्टं करून घेतलं शाबू मी आणि अशा पद्धतीने मी टाकून घेते सगळे शाबू. आता मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे शेंगदाण्याचं कूट. तर कूटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. शक्यतो खिचडीमध्ये थोडेसे शेंगदाणे जास्त असले, कूट जास्त असलं की खिचडीसुद्धा छान लागते. तर मी सुद्धा भरपूर अशी शेंगदाण्याची कूट टाकते. तर हे आपल्याला मिडियम गॅसवरती सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि खिचडी बनवताना लक्षात ठेवायचं, लगेच हे तयार झाल्यानंतर गॅस वगैरे बंद करून घ्यायचं नाही, ती व्यवस्थित भाजू द्यायची. म्हणजे हे जे पांढरे पांढरे शाबू दिसतात ते व्यवस्थित भाजू द्यायचे, म्हणजे खिचडीसुद्धा छान तयार होते.
तर अगदी तुम्ही सुरुवातीला जरी खिचडी बनवत असाल, बॅचलर मुलं मुली जरी हे व्हिडिओ बघत असतील तरीसुद्धा त्यांना अगदी सोप्या जाईल ही खिचडी शाबूची बनवायला. आणि ते सुद्धा उपवास नसताना नाश्त्याला सुद्धा अशा पद्धतीनं शाबूची खिचडी नक्की बनवतील. तर हे आपल्याला व्यवस्थित शाबू सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे, शेंगदाण्याचं कूट वगैरे, आणि नंतरच मी याच्यामध्ये लास्टला मीठ टाकते. तर मी खिचडी व्यवस्थित मिक्स करून घेतली. आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ. तुम्हाला जर खिचडीमध्ये साखर आवडत असेल तर अगदी थोडीशी साखर टाकली तरी चालेल, पण आमच्या घरामध्ये साखर आवडत नाही त्यामुळं आम्ही काही साखर वगैरे टाकत नाही. पण बरेच लोक साखर टाकून वगैरे खातात खिचडीमध्ये, त्यामुळं मीठ टाकल्यानंतर थोडीशी साखर टाकली तरी चालते. मीठ टाकल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरती एखादी प्लेट वगैरे ठेवून छान अशी ही खिचडी जी आहे आपल्याला तर वाफेवरती 4-5 मिनिटं छान अशी परतून घ्यायची आहे. आधीमध्ये चेक करत राहायचं. तर तयार आहे खिचडी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शाबूची खिचडी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.